ही चळवळ उभी राहायचं त्याचं मूळ कारण झालं ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. त्यांनी कॉक्रोच म्हटलं, एक शब्द वापरला आणि चळवळ उभी राहिली. मुळात जगामधलं हे असं पहिलं उदाहरण असेल. म्हणजे अगदी खालिद सईदला जेव्हा मारलं गेलं इजिप्तमध्ये आणि तिथे जी चळवळ उभी राहिली त्यावेळेला कोणाची तरी हत्या होती रस्त्यावर पोलिसांनी केलेली, आणि त्यातून एक मोठं आंदोलन जे आहे ते तिथं उभं राहिलं होतं. मुळात एका शब्दानं इतकं मोठं आंदोलन उभं राहू शकतं आणि युवकांना तो त्यांच्या जिव्हाळी लागू शकतो एखादी शब्द. तर तू त्यावेळेला काय विचार केला होतास हे आंदोलन उभं करताना, किंवा CJP सारखी? नाही सर, तेव्हा जर खरं सांगायला गेलो तर मी म्हणजे एक सटायर करत होतो सरकारवर आणि सरकारवर आणि ज्युडिशरीवर. कारण की जे आपले सर न्यायाधीश आहे त्यांचं काम तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला प्रोटेक्ट करणं आहे. लोक क्रिटिसाइज करतात त्यांनी अप्रिशिएट केलं पाहिजे, पण ती उलटी गोष्ट करत होते. जे लोक क्रिटिसाइज करत होते सरकारला किंवा सिस्टमला, त्यांना म्हणत होते तुम्ही कॉक्रोच सारखे, पॅरासाइट सारखे, त्यांच्याकडे कामधंदे नाही आहेत, त्यांचे हे काही शिकलेले लोक नाही आहेत, आळशी लोक आहेत. तर तेही कुठं ना कुठं म्हणजे असं वाटलं की काय चालू आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं तर काम आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनला प्रोटेक्ट करणं, आणि तोच व्यक्ती कसं काय लोकांना इन्सल्ट करू शकतो, क्रिटिसाइज, कारण की त्यांनी सरकारला प्रश्न विचारला किंवा सिस्टमला क्रिटिसाइज केलं म्हणून. तर त्यामुळे मी त्याच्यावर एक सटायर म्हणून मी तो एक हे केलं की कॉक्रोच जनता पार्टी आम्ही स्थापन करतोय आणि या पक्षात तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच गोष्टी असाव्या लागतील जे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने यूज केल्यात इन्सल्ट करण्यासाठी. तुम्हाला आळशी असावं लागेल, तुम्हाला बेरोजगार असावं लागेल, तुम्हाला ऑनलाईन रँट करता आलं पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही केलं. आणि मला वाटतं कुठं ना कुठं त्यांनी इमॅजिनेशन कॅच केली ज्या युवक आहे या देशातले ते, कारण की या देशातला युवक ऑलरेडी खूपच जास्त फ्रस्ट्रेटेड होता या सरकारसोबत. आणि जर वाटत असेल हे आताच दिसून आलं, आताच नाही दिसून आलं, 2024ची निवडणूक आपण लक्षात घेतली पाहिजे. तिथं मेजॉरिटीच्या खाली येण्याचं कारण तेच होतं. लोक कुठं ना कुठं नाराज होती, तर लोकांना आता एक आउटलेट भेटलेला आहे. या पूर्ण आउटलेटमधून याच्यानंतर एक टप्पा आला आता की तो E20च्या विरोधात अशा स्वरूपाचं एक जन आंदोलन उभं राहिलं असं वाटायला लागलं. आता EVMच्या विरोधात काही जण म्हणतायत. तर तू कसं बघतोस की अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन अशा स्वरूपाची आंदोलनं उभी राहिली तर ज्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला पोहोचायचे तो पोहोचता येईल का? सर, पोहोचता येईल का नाही ही खूप नंतरची गोष्ट आहे. आपण त्याच्यात नाही विचार केला पाहिजे की पोहोचता येईल का नाही येईल. कारण की मी खरं एक गोष्ट सांगतोय, राजीनामा यायच्या एक रात्र आधी मला नव्हतं माहिती राजीनामा येणार आहे. मला खूप पत्रकारांनी फोन केलं होतं त्याच्या एक रात्र आधी. माझी एक फ्रेंड पण आहे, तिने कॉल केला होता मला, म्हणे काय वाटतं तुला राजीनामा येणार आहे का? मी तिला म्हणतो नाही, मला काय माहिती नाही राजीनामा येणार की नाही. आणि म्हणलं जर व्हायचाच असता तर आतापर्यंत झाला असता, तर कदाचित होणार पण नाही. मग ती मला म्हणली का बसून राहतोय, मग किती वेळ बसून राहणार. म्हणलं राजीनामा येऊ का न येऊ, आम्ही लढणार आहे आणि लढलं पाहिजे, आम्हाला हा मेसेज द्यायचा आहे. ते E20 असो EVM असो, मी त्यावर तेच म्हणेल. पुढे काय होईल आपण त्याच्यात आता विचार करायला नको, कारण की हे ज्या प्रकारचं सरकार आहे या सरकारला झुकवणं सोपं काम नाही आहे. खूप मेहनत घ्यावं लागते आणि खूप लंबा संघर्ष करावा लागतो. पण जर तुमच्या मनात असं येत असेल की सक्सेसफुल होणार नाही म्हणून आपण काय केलं नाही पाहिजे, तो विचार नका करू. सध्या देशाला जी गरज आहे, देशाला ही गरज आहे की कोणीतरी लढतंय हे दाखवायची गरज आहे. आणि जर देशाला ते दिसून आलं तर तुमच्यासोबत लोक उभा राहतील जशी आमच्यासोबत उभा राहिली आहे. आणि मी कुठूनच नाही म्हणते की फक्त आम्हीच प्रत्येक इश्यूवर लढलो पाहिजे किंवा आमच्याच मुवमेंटनी सगळ्यांना समर्थन द्या. प्रत्येक माणसाची जिम्मेदारी आहे की त्यांनी आपल्या आपल्या प्रकारे काही ना काही आता केलं पाहिजे, कारण की आता देशाच्या पब्लिकला पुढे यावं लागेल.